पहिला मुद्दा जो आला की आता भरपूर पाणी आलं अशा पद्धतीने सूचना आल्या आणि जर सर्वात ताणलेला जर भाग असेल तर तो गावं राहिले आणि त्याची चर्चा या ठिकाणी झाली. एकतर आम्हाला महानगरपालिकेत यायचं नव्हतं, जबरदस्तीने बोकांडी आमची महानगरपालिका लागली आणि अजूनही गावांना पाड्यांना पाणी मिळालेलं नाही. त्यामुळं पहिलं प्राधान्य जर आता देणार असाल तर हे गाव आणि पाड्यांना देण्यात यावं ही माझी सूचना आहे. माझी दुसरी सूचना जी आहे की ज्या दोन कोळसापाड्याच्या धरणाचा उल्लेख झाला या ठिकाणी, खरं तर ही दोन्ही धरणं आहेत ती वनजमिनीच्या जागेवर आहेत, परंतु त्याच्या ज्या पाईपलाईन येणार आहेत ह्या आमच्या जागेतून येणार आहेत. माझी सूचना या ठिकाणी आहे की त्याची 100% मालकी आणि 100% पाण्याची मालकी ही महापालिकेकडे यावी अशी आयुक्त महोदयाने या ठिकाणी मांडणी केली. माझी विनंती एकच राहील की हे 100% पाणी फक्त महापालिकेचा विचार न करताना तिथल्या स्थानिक जनतेचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. माझी विनंती एवढ्यासाठी की जो त्या परिसरामध्ये शांत स्वभावाने राहणारा जो काही आदिवासी समाज आहे किंवा तिथला स्थानिक भूमिपुत्र आहे तो आजही शांत आहे, परंतु जेव्हा पाईपलाईन जर समजा स्थानिक लोकांचा विचार न करताना आणणार असाल तर त्यांना वाघाचा अवतार घ्यावा लागेल. तर ही माझी सूचना आहे की सविस्तर विचार आजच या ठिकाणी करून द्यावा एवढी माझी विनंती आहे.